सुमन आणि मोहित दोघांचाही प्रेमविवाह. दोघांचेही विचार एकमेकांशी तंतोतंत जुळणारे आणि एकमेकांना पटणारे होते. लग्न झालं आणि वर्षभरातच वेड लागलं बाळाचं. आपलं बाळ किती सुंदर, कल्पना करूनच कसलं भारी वाटतंय. ईश्वर देणगीच ही ती मिळण्यासाठी तळमळणाऱ्या जोडप्यांना पाहिलं होतं. दोघांनीही त्यामुळं आपण आईबाबा होणार या बातमीने दोघंही आकाश ठेंगणं झालं होतं. वाऱ्यासारखी बातमी घरात नातेवाईकांमध्ये पसरली गेली आणि इथूनच सुमन आणि मोहितच्या आयुष्यात खरी गंमत सुरू झाली. सुमन आणि मोहित दोघंही नोकरी करणारे, त्यामुळं नोकरी, घर सांभाळून दोघांनाही सुमनच्या गरोदरपणातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होते. जसं जसं सुमनचं पोट दिसायला लागलं होतं तसे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी इतकेच काय, हॉस्पिटल किंवा अगदी रस्त्यात भेटणारी फक्त तोंड ओळखी असणारी एखादी आजी, सुमनला पाहून सगळेच तर्कवितर्क सुरू झाले होते. सुमनचा चेहरा चांगलाच उजळलाय, मुलगीच होईल तुला, आणि मुलगा असलं की तोंड फार कोमजून जातं बघ. कोणी म्हणे पोट फार दिसतंय, नक्कीच मुलगा आहे. मुलाचीच लक्षणं आहेत. सुमन आणि मोहित शिकलेले होते. ज्ञानावर खूप विश्वास आणि श्रद्धा असणारे लोकांच्या या बोलण्याची त्यांना भारी गंमत वाटे. असे शरीरातील बदलावर ठरतं का मुलगा होणार की मुलगी, आणि काय फरक पडतो मुलगा आहे की मुलगी याने? जन्माला आल्यानंतर कळलेच की. प्रथेप्रमाणे सुमन 8व्या महिन्यात माहेरी आले. डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पुन्हा एक खेळ, बर्फी की पेढा. सगळेच गमतीशीर करणं हे सुमनला पटत नव्हतं. घरच्यांच्या आनंदासाठी तिने विरोध केला नाही. माहेरी आल्यावर आई गोड कौतुक करण्यासाठी तयारच होती. पण सुमनला कसले डोहाळे लागले नव्हते. हे खायचं, ते नको, ते खायचं नको ना, गोड नको, आंबट नको ना, कसला त्रास. सुमनची चुलत काकी जवळच राहायची. सुमनचा नकोचा पाडा ऐकून म्हणल्या, तुझी बाई जगा वेगळंच, काही खावंसं वाटत नाही. पण मी तुला सांगते, तुला मुलगाच होणार. सुमन म्हणाली, कशावरून ग काकू? अगं हे कसं काय असंच काळेचे पांढरे नाही झालेत? सुमनला हसू आले. अगं हसतेस काय, तुला मुलगाच होणार, आणि मुलगा झाल्यावर जावयाकडून चांगले किलोभर पेढे घेणार बघ. काकू, किलोभर काय, चांगले 2 किलो देते. पण हे मुलगा मुलगी खूळ डोक्यातून काढून टाका दी. सुमन आणि मोहितची एकच इच्छा होती, मुलगा असो की मुलगी, आपलं बाळ फक्त तंदुरुस्त असावं. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असले की जग जिंकलं आपण. पण लोकांच्या बोलण्याचा इतका परिणाम झाला की सुमनला एका रात्री आपल्याला मुलगा झालाय असं स्वप्न पडलं. सुमनला उगाचच भीती वाटू लागली. बापरे, आपण वाहवत चाललोय की काय? या मुलगा मुलीच्या स्पर्धेत नाही ना? नाही, आपण आपल्यावर या सगळ्याचा परिणाम मुळच होऊन द्यायचा नाही. 9 महिने 9 दिवस झाले. 9व्या दिवशी सकाळी सुमनला कळा येऊ लागल्या. तसे सुमनला हॉस्पिटलमध्ये नेलं. सोबत मोहित आणि सुमनची आई होती. सुमन हॉस्पिटलच्या रूममध्ये कळा देत आणि बाहेर मोहित अस्वस्थ होऊन फेऱ्या मारतोय. बाहेर बाकावर लोकांची गर्दी. गर्दीतल्या एका आजीबाई गर्दीतून पुढे आल्या. मोहितला म्हणाल्या, काळजी नको करूच बाबा, सगळं नीट होईल. काल बी तू आलतास आणि मी पाहिलंय तुला. माझ्या लेकीला मुलगा झालाय. कालपासून इथंच आहे मी. तुझ्या बायकोला पाहिलं काल. पोरगाच होईल बघ तुला. आजीबाईच्या बोलण्यावर हसावं की सुमनच्या काळजीने रडावं असं झालं होतं मोहितला. इकडे कळा असह्य होऊन सुमनला अक्षरशः ब्रह्मांड आठवत होतं. सुमारे 2 तासांनी बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि मोहितच्या जीवात जीव आला. सुमनने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाला पाहून सुमनचा 9 महिन्याचा सगळा त्रास सगळं क्षणी कुठल्या कुठं पळाला. मोहितला तर काय करू आणि काय नको असं झालं होतं. इतकी गोडपरी त्याच्या आयुष्यात आली होती. बाळाला हातात घेतलं आणि मोहित सुमीला म्हणला, सुमन माफ कर मला, पण मी पुन्हा एकदा प्रेमात पडलोय. तू माझं पहिलं प्रेम असली तरी आता ती जगा माझ्या
परीने घेतली, जागा माझ्या परीने घेतली. सुमन आणि मोहित दोघंही एकमेकांकडे पाहून हसू लागले. बाळाचं कौतुक करण्यात सगळे गुंग झाले. फोन करून सगळ्यांना कळवलं. काहींचे सूर आनंदी तर काहींचे मुलगी झाली का असे बेसूर. कुणी अरे वा, पहिली बेटी धनाची पेटी असा प्रतिसाद ऐकून शेवट मोहितने फोन करणं थांबवलं. क्षणभर त्याच्या मनात आलं त्या सकाळी भेटलेल्या आजीबाईकडे जावं आणि आपल्या गोडपरीला दाखवावं. तिला सांगावं हाच आहे माझा मुलगा. पण त्याने स्वतःच्याच मनाला आवर घातला. 2-3 दिवसातच सुमनला घरी आणलं. आपल्या परीच्या स्वागताची मोहितने जय्यत तयारी केली होती. त्यातही कुणीतरी कुजबुजलं. मुलगी आहे तर एवढं करताय, मुलगा असता तर किती केलं असतं. मोहित हसून म्हणाला, इतकंच केलं असतं हो काकू, जितकं मी माझ्या परीसाठी करतोय. सुमन घरी आल्यावर पाहुण्यांच्या शेजारच्या घरात राबता सुरू झाला. सगळे खुश. एका आजीबाईने परीला हातात घेतले. बस आता, हिच्या पाठीवर एक भाऊ येऊ दे. वंश पुढं चालवायला पाठीवर हिच्या वेणी नाही दिसत. म्हणजे नक्कीच मुलगा होईल बघ सुमन तुला. सुमनला शेवटी राहवलं नाही. आजी, तुम्ही वयाने मानाने मोठे आहात. बोलायचं नव्हतं, पण आज तुम्ही बोलायला भाग पाडले मला. आमच्यासाठी मुलगा मुलगी एकच समानच आहे आणि दुसरा चान्स घ्यायचा की नाही हे आम्हाला ठरवू द्या की. आमच्या बाळाचा जन्मच तिच्या आगमनाचा आनंद तर घेऊ द्या. तिची मुलाशी तुलना करू तुम्ही आमच्या आनंदाला गालबोट लावताय. मुलांना जन्म द्यायचा तो फक्त म्हातारपणे, आपल्याला सांभाळ करण्यासाठी, आपला वंश वाढवायला, आपल्या कर्तृत्वाने तुमचं नाव मोठं करणारा, मग तो मुलगा असो की मुलगी, त्याने काय तुमचा वंश मोठा होणार आहे. सगळ्या क्षेत्रात मुलींची मक्तेदारी असताना, मुलींचं सर्वस्व वाढत असताना मुलाला जन्म देण्यासाठी सुद्धा एक स्त्रीचीच गरज असते ना. जन्माआधी मुलीचं अस्तित्व का नाकारायचं. आमची मुलगीच आमचा वंशाचा दिवा आहे. त्या दिवसानंतर पुन्हा कुणी सुमनसमोर मुलगा किंवा मुलगी हे गाऱ्हाणं नाही गायलं. कशी वाटली आजची कथा नक्की सांगा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.